राजाने मला मागील वर्षामध्ये 1 नंबरचा मानकरी केलता हरणी आणि राजा आणि आज पण तुमची गाडी सीमेला मी हाणणार होतो. खाली गेलो तुम्ही पळत पण ड्रायव्हर बसला. भारत माहितीच्या गाडीला स्पीड उडकीच्या मध्ये 2 महिन्यात थांबलेलो मी पण गुलाल नव्हता मला पण पुशेगाव जसं हातचा लागपणा बैल स्पीडचा असते त्यामुळे हात तेवढं जास्त चालते. मुंबईत आवडतं मला गाडी हाणायला पण इकडे गाड्या जास्त असल्यामुळे. नमस्कार दादा. नमस्ते. एक प्रसिद्ध ड्रायव्हर अच्युत ड्रायव्हर आज हिंदकेसरी मैदानाचे गुळाचे मानकरी काय सांगाल दादा? राजाने मला मागील वर्षामध्ये 1 नंबरचा मानकरी केलता हरणी आणि राजा आणि आज उर्मिला माणिक शेठ गायकवाड यांचा अर्जुन आणि आज घरणिकेचा राजा यांनी पण आज हिंदकेसरी केलं मला. दादा एक अच्युत ड्रायव्हर म्हटलं की एक टॉपचा ड्रायव्हर आहे तो. येतो दडपण 2 महिन्यात थांबलेलो मी पण गुलाल नव्हता मला पण पुशेगावच्या सेवा महाराजांचा आशीर्वाद आहे माझ्या पाठीशी त्या माझं गाडी गुलालात गेली. दादा कशामुळे थांबलो होतो गुलाल भेटत कारण काय याच्या मागे? थोडा किरकोळ प्रॉब्लेम होता त्यामुळं. दादा एक अच्युत ड्रायव्हर एक रन मशीन म्हटलं आता काय सांगाल त्याबद्दल? आता नाव ठेवले माझं रन मिशन. हात चालते ती स्पीडनं. दादा मी गाडी पहिल पण स्पीड असते ती हाताखाली. दादा मी बघितलेली भारत आणि मैब्या त्या गाडीवरती एक जबरदस्त स्पीड लागला होता काय सांगा त्याबद्दल? गाडीला त्या स्पीड जास्त लागलेल्या गाडीला. ती गाडीची लक्षात असेल की एक जास्त स्पीड लागला होता. भारत मैब्याच्या गाडीला स्पीड उडकीच्या मैदानामध्ये जास्त लागलेला. मग आता तेव्हापासून तुमची खूप चर्चा व्हायला लागली. चर्चा झाली. काय सांगाल त्याबद्दल? मी सगळी नामांकित सगळी बैल 1 नंबरची हाणलेली आहे ती आणि त्यामुळे सगळ्या नामांकित बैलांच्यामुळे माझं नाव चर्चेत गेलं आणि माझं कुठं हानीत चुकत नाही जास्त त्यामुळे पण सगळ्यांचा माझा विश्वास आहे त्यामुळे मला गाडी हाणायला बोलत होती माणसं. दादा आता प्रामुख्याने तुम्ही राजाची गाडीवर बसता? राजाची गाडी असत्या वायच्या रायफलची गाडी असत्या जसं जे शेट मला कुठला कोण जे गाडी हाणायला सांगते त्यांच्या पद्धतीने जातो मी गाडी हाणायला. पाखरेची गाडी हाणलेली मी कोरेगावच्या मैदानात कडनं 1 नंबर तासानं सिमी पास केलं. मग तेव्हा राहुल बोलले की अच्युत ड्रायव्हर एक रन मशीन ड्रायव्हर आहे. हो बाईंना पण माझा ड्रायव्हिंग आवडलेली. आज पण मथुरची गाडी सीमेला मी हाणणार होतो. खाली गेलो तुम्ही पळत पण ड्रायव्हर बसलेला गाडीमध्ये. दादा तुम्ही फक्त नामांतच गाडी आणता का? आताच काय नाही स्पीडचं जे वास्तू आहे गतीचा जो बैल आहे तुम्ही चर्चा 100% नेतो त्याला. आणि येतो माझ्या हाताखाली चर्चा 100%. असं काय म्हणजे हातामध्ये काय जादू आहे? तसं काय नाही बैल गतीचा असला की हात चालते ती नियोजन चांगलं करतो मी. दादा कधी कधी मोठी गाडी असते आणि आपल्या त्या मोठी गाडी ती ड्रायव्हिंग करत असते तर कधी प्रेशर असतो का आपल्यावर? नाही गाडीचं फक्त प्रेशर घ्यायचं नाही गाडी हाणताना आपल्या डोक्यानं गाडी हाणायची. निकालाला हात चालकपणामध्ये तुम्हाला जास्त म्हटलं त्याबद्दल काय सांगाल? हात चालकपणा बैल स्पीडचा असते त्यामुळे हात तेवढं जास्त चालते ती. पुशेगावचा आता मी सलग 3 वर्ष गुलाल घेतला. वाईचा रायफल आणि महाकाल परत घरणिकेचा राजा आणि हरणी आणि आज अर्जुन आणि राजा. म्हणजे हा मैदान तुमच्याकडे खूप लकी आहे. इथून सुरुवात होती माझी चांगली. 2 महिने गुलाल थांबलेला पण आज महाराजांच्या आशीर्वादाने मला गुलाल इथे भेटला. दादा अजून काय सांगाल थोडक्यात सांगायचं? मैदानचं एकदम 1 नंबर मैदान झालं. पुशेगावचं नामांकित मैदान आहे. 12 गाड्या पळते त्या गट 12 सेमी 12 त्यामुळे मैदानाचे दहशत असते. हिंदकेसरी मैदान पुशेगावचं असते. दादा तुम्ही मुंबईला का नाही आहेत? मुंबईला येतो तुम्ही 2 वर्षा पाठीमागे पण आता इकडे मैदान जास्त असते त्यामुळे मुंबईला येत नाही. कोणाकडे आले होते काही? आपले नौपाडचे कानाशेठ मालक पानगडचा वादळ आतिश पाटील यांच्याकडे येत होतं पहिला. कसं काय मुंबईचा प्रवास कसा वाटतो? मुंबईत आवडतं मला गाडी हाणायला पण इकडे गाड्या जास्त असल्यामुळे तिकडे येत नाही गाड्या. महबूब बद्दल काय सांगाल? स्टार्टिंगला महबूबपासून सुरुवात झाली माझी. गाडीवरून पडलेलो कानाशेठ समीरबाईने गाडीत बसवलेलं महबूबपासून सुरुवात झाली माझी. महबूब पण एक मुंबईमध्ये चर्चा आणि टॉपचा नंदी आहे. महबूब आणि मेहरबान पण 1 नंबर गाडी पळते. 1 नंबर गाडी बोलते. 1 नंबर गाडी पळते. ठीक आहे तुम्ही इतकं वेळ दिल्याबद्दल.